तिला झोपवली. तिला झोपता झोपता हवं तर मी झोपू शकत होती, पण मला झोपच येत नव्हती. मला सारखं माझ्या डोळ्यासमोर ना हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर इथे बघा फ्रेंड्स, व्हिडिओची सुरुवात केलेली आहे मी आणि आज आहे रविवार. तर सकाळचे तर सगळे कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि मस्तपैकी ना आत्ता मी प्रिशाला झोपू घातलेली आहे आणि मलाही झोपायचं होतं, पण मी दुपारची झोप आहे ते थोडं अवॉइड करते. कारण की दुपारची झोप घेतल्याने थोडंसं आळस खूप जास्त येते, त्याच्यामुळे ती झोपतच नव्हती, पण तिला झोपी घातली मी. आणि मग मी इकडे आली. सकाळचे कामं वगैरे आवरून झाले होते. आजचं रुटीन थोडं वेगळंच होतं. सकाळी सकाळी ना म्हणजे नाश्ता वगैरे केला होता आणि जेवण काही केलं नव्हतं नाश्ता केला तर. मग जेवायचं मी आत्ता वाजलेले आहे 2:30 आणि मी जेवायचं 1 वाजता बनवली होती. तर जेवणामध्ये मस्तपैकी दही घालून बेसन केलं आणि पोळी केली सोबत. तर हे जेवण केले आणि डॅडी आणि ती झोपलेली आहे, पण मला काही झोप येत नव्हती. झोप न येण्याचे कारण मी तुम्हाला दाखवते थोड्याच वेळात. तर हा जो पसारा आहे तो पूर्ण प्रिशाने करून घेतलेला होता, तर बघू शकता. आणि म्हटलं ती जागी असताना काही केलं तरी पण काही फायदा नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं तिला झोपू घालते आणि नंतर हा जो पसारा आहे तो व्यवस्थित करून ठेवते. तर बघा, सगळं काही व्यवस्थित केल्यावर सुद्धा पूर्ण घाण करून ठेवायचं काम ही करत. इथे तुम्हाला मी दाखवलेलं होतं की हा पसारा पूर्ण प्रिशाने केला होता आणि तोच मला आवरून घ्यायचा आहे आणि परत घर एकदा व्यवस्थित झाडून घ्यायचे आहे. तर रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ना थोडं काही रुटीन वेगळंच होऊन जाते आणि आराम तर बिलकुलच भेटत नाही. वाटलं सोमवार ते शुक्रवारला भेटन, पण शनिवार रविवारी मला तरी भेटत नाही. तर चला मग आता हे आवरून घेते मी आणि मग मला परत ना माझ्या वॉर्डरोबमधले जे माझे कपडे आहेत ते व्यवस्थित करून ठेवायचे आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवले की जे डेली वेअरचे कपडे असते ते व्यवस्थित केले आणि आता माझे जे नवीन कपडे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. त्याच्या आधी हे सगळं व्यवस्थित करू आणि नंतर तिकडे जाऊया. माझे जे कामं आहे म्हणजे जे झाडून वगैरे होतं ते झाडून सगळं झालेलं आहे, आवडून घेतलेलं आहे आणि भांडे घासून होते तर ते लावून घ्यायचे आहे मला. तर ना आता आज भरपूर सारे भांडे होते, तर मावशीसुद्धा लवकर येऊन गेल्या होत्या आणि हे भांडे आहे ना ते लावून घेऊया आपण आणि मग नंतर ना माझे जे कपडे आहेत ते व्यवस्थित घडी करून ठेवायचे आहे ना, नंतर ते करून घेऊया. सगळ्यात आधी तरी भांडी लावून घेऊया. रॅकवरती एक भांडेसुद्धा नाही आहे, हे तुम्हाला दाखवते. तर बघू शकता एकही भांडं नाही आहे, कारण की इथे ना सर्व माझे भांडे वगैरे आहेत ते लावून झालेले आहे आणि आता आपण तिकडे जाऊया आणि माझे जे कपडे आहेत ते व्यवस्थित करून घेऊया. तर असं काहीसा माझं सुट्टीच्या दिवसाचं रुटीन असते. तिच्या छान झोपलेली आहे, तर ती उठायच्या आधी सर्व काही करून घ्यायचं आहे आणि मला सुद्धा थोडा आराम करायचा आहे. त्याचा इथे बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला हा हॉलचा आधीचा लुक दाखवला होता, तर आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे तर ते दाखवून देते. तर बघा तुम्ही, प्रिशाने एवढा जगाशी ह्या हॉलचा हुलिया कसा होता आणि आता कसा झाला तर दाखवते तुम्हाला. कारण की छोटं बाळ असेल घरात तर घर पूर्ण विस्कळून जाते, हे तर माहीतच असेल बऱ्याच जणांना. तर चला मग आता छान असं बघा, हे सगळे व्यवस्थित लावून घेतलेलं आहे, सोपे वगैरे मस्तपैकी छान असं. तर बघू शकता तुम्ही, ती झोपल्यानंतरचा असं असते आणि ती उठल्यानंतर परत जशान तसं होऊन. इथे बघा फ्रेंड्स, सगळं काही व्यवस्थित करून घेतलेले आहे मी आणि कपडे व्यवस्थित करून घ्यायचे आहे मला. पण थोडंसं कसं तरी होत होतं, गरमीनं कसं तरी वाटत होतं. मग थोडीशी एसीच्या खाली बसलेले आहे आणि 5 मिनिटे थोडं रिलॅक्स घेते आणि मग नंतर ना कपडे घडी करूया. तर मला म्हणायचं होतं की आपण जे लेडीज असतो ना, तर त्यांना ना थोडेसे काही घरात कामं पडून दिसले ना तर त्यांना झोप येतच नाही बघा. शनिवार आणि रविवार सुट्टीचा दिवस तर मला तरी होते
आणि येऱ्या दिवशी ना वाटल्यास मस्त पटापट कामं करून आवरून मस्त आम्ही दोघी थोडंसं झोपतो. आणि पण सुट्टीच्या दिवशी जरा काही वेगळंच असते. प्रिशा आणि प्रिशाच्या डॅडीची मस्ती चालू असते, त्याच्यात पूर्ण धिंगाणा होऊन जाते. आणि मग आपण काही म्हणताही येत नाही. मग धिंगाणा तर धिंगाणा. मग काल तरी शनिवार होता, ती काल झोपली नव्हती, आज तरी झोपली आणि व्यवस्थित सगळं काही करून घेतलेलं आहे. हे पहा, ती झोपल्यानंतरचं. आणि मला तरी ना घरात काही पसारा असेल तर बिलकुलच झोप येत नाही. आणि आपण असं म्हणतो की थोडंसं आराम करूया आणि मग ना नंतर काम करून घेऊया, असं होतच नाही. असं वाटते कधी काम करू आणि कधी नाही. तर मला असं वाटते की प्रत्येकच स्त्रीला असं होत असेल, घरात काम ठेवून आराम करायची इच्छा होत नाही, मला तरी होते. तर तशाच प्रकारे तिला झोपवली. तिला झोपता झोपता हवं तर मी झोपू शकत होती, पण मला झोपच येत नव्हती. मला सारखं माझ्या डोळ्यासमोर ना कामं येत होते की नाही बा, हे सगळं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. परत ती उठली तर मग परत जशान तसंच राहते. मग मला आवडत नाही, असं स्वच्छ आणि क्लीन ठेवायला खूप आवडते. आणि तसं असेल तरच मला चांगलं वाटते, इतर नाही वाटत. तर बघा, आता कपडे घडी करून घ्यायचे आहे मला, कारण की भरपूर दिवसाचे मी व्यवस्थित केले नव्हते, म्हणून आता ते एकदा व्यवस्थित करून ठेवून घेते आणि मग नंतर थोडा आराम करते. तर इथे बघा फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे प्रिशाना झोपून होती आणि ती ना उठलेली आहे. उठून तिच्या डॅडीजवळ परत झोपून गेली. मी टाईमपास करत करत तिथेच बसून ना इंस्टाग्रामवरती वगैरे आमचे फोटोज वगैरे बघत बघत 1 तास कसा निघून गेला ते कळालंच नाही. आणि आत्ता आलेले आहे. माझे जे कपडे आहेत ते व्यवस्थित करून घेऊया. प्रिशा पण उठलेली आहे, ती उठू शकते. तर इथे बघा फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर मी ना तुम्हाला माझ्या ज्या कपड्यांचा पसारा आहे किती झालेला आहे ते दाखवते बघ. तर इथे बघा, हे जे आहे ना, हे पूर्ण प्रिशाने काढून एक दिवस धिंगाणा केलेला आहे. तिचा तर हा वाला धिंगाणाच आहे. आणि मागेसुद्धा मी तुम्हाला दाखवली, हे एक वॉर्डरोब होतं डेली वेअरचं, ते आवरून घेतलेली आहे. माझं व्यवस्थित आहे, तिच्या डॅडीचं व्यवस्थित आहे आणि तिचं बघा, तिचं हे पूर्ण विस्कळून टाकलेले आहे. यार काय करते ती ना, धिंगाणाच करत राहते. तर आता माझं आवरून घेते मी आणि मग वेळ भेटला तर प्रिशाचं आवरते, कारण की प्रिशा तर ऑलरेडी उठलेली आहे आणि उठून ती परत ना डॅडीजवळ झोपली. तर बघू शकता, असंच ना ह्याच्यामध्ये मी ठेवून दिली होती, ती अशीच काढली. आणि हे बघा, एवढा धिंगाणा आहे ना, खूप जास्त. तर मी घडी करून घेते व्यवस्थित. काही काही आहे घडी, आणि ते सुद्धा घडी करून घेते बघा. आणि याच्यामध्ये सुद्धा आहे जीन्स वगैरे, तर ते पण घडी करून घेऊया. तर हा बघा, हा पूर्ण पसारा माझा जो हा कपड्याचा पसारा आहे ना, तो व्यवस्थित करून घेऊया. माहिती नाही प्रिशा करू देते की नाही, पण जेवढं झालं तेवढं सुद्धा आहे, जे की मी कधीही घातलेले नाही आहे, ते सुद्धा ठेवून तसेच आहे. हा बघा, हा टॉप ना नवीनच आहे, मी कधीच घातलेला नव्हता. आता माझं बड्डे वगैरे येत आहे तेव्हा जबरदस्त घालेल मी. तर बघा, हा मस्तपैकी आहे. तर मी घातलाच नव्हता, हा घेतला तसाच आहे बघा, मस्त लॉंग आहे. आणि हा सुद्धा मी एकच घातला होता, यांनी मला बड्डेला घेऊन दिलेला होता. तर बघा, तुम्हाला वाटतं हा मस्त स्लीवलेस आहे हा. आणि असं मस्त ना, याला घेर आहे खूप मोठा असा. तर याची घडी करून ठेवते. आणि हा वाला ड्रेस आहे ना, हेवी सुद्धा आहे खूप जास्त, त्याच्यामुळे जास्त काही घालत नाही.
आणि हा एक ड्रेस आहे जो की ऑनलाईन घेतलेला आहे. छान आहे मस्त. याच्यावरती ना बेल्टसुद्धा होता, ऑनलाईन घेतलेला होता. मला एवढं काही आवडलं नाही, पण घातल्यावर छान दिसते. एखाद्या वेळेस मी घातला असेल हा ड्रेस. याला ना मेन म्हणजे खिसासुद्धा आहे, पॉकेट. तर मी तुम्हाला दाखवते. हे जे बास्केट आहे ना, याच्या जीन्स, माझे जे जीन्स वगैरे आहे ते पूर्ण जीन्स वगैरे याच्यामध्ये ठेवलेले आहे मी. जीन्स याच्यामध्ये ना व्यवस्थित बसते आणि छान असं इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा याच्यामध्ये ठेवलं आहे. आणि हा एक टॉप आहे जो की मी एकटाच घातला होता. आम्ही जेव्हा केरळला गेलो होतो ना तेव्हा घातलं होतं हे. त्याच्यानंतर मी कधीच घातला नाही. तर पाहण्यात क्रीम कलरमध्ये येते, तर मस्त आहे. हळद जे घालत नाही ते मी खाली घालते. आपण कुठे जायचं वगैरे असेल तरच घालत असतो. तर बघा, मी ह्यावेळेला बेटला एवढी शोधली होती. मला भेटलाच नव्हता. तर हा बेल्ट ह्या ड्रेसला लागलेला आहे. हा ड्रेससुद्धा लॉंग आहे. मस्त आहे. नागवी झोपली नाही, मला खूप जास्त झोप येत आहे. आणि हा सुद्धा ड्रेस मला झोपलेला आहे. आणि हा एक येलो कलरचा मस्त लॉंग ड्रेस आहे. हा असा मोठा घेर आहे. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना फटाफट हे कपड्यांची जोडी करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर इथे बघा फ्रेंड्स, माझे जे कपडे होते ना घडी करायचे, तर ते सगळे मी आवरून घेतलेले आहे. मला तर फक्त माझा हा जो कप्पा आहे ना तोच आवरून घ्यायचा होता. पण म्हटलं हे जे प्रिशाचे आहे, म्हणजे कुठे जाता येता घालते, जसं की बाहेर वगैरे जायचं असेल तर तिचे हे वाले सगळे कपडे ह्या कप्प्यामध्ये आहे. तर मी हा कप्पासुद्धा आवरून घेतलेला आहे आणि हा वालासुद्धा. आणि वरती दिसत असेल तुम्हाला, तो माझ्या साड्याचा आहे. तर काही कपडे आहे जसं की जास्त हेवीवाले, तर ते मी दुसऱ्या वॉर्डरोबमध्ये ठेवलेलं आहे. इकडे एक साईडला आहे, तर त्याच्यामध्ये प्रिशाचे आणि माझे आहे. पण इथे असं पटकन घातलं आणि बाहेर गेलं तशासारखे इथे कपडे ठेवलेले आहे मी, कारण की लगेचच व्यवस्थित कपडे काढता येते त्याच्यामुळे. तर तुम्हाला दिसत असेल आधी कसं होतं आणि आता कसं नीटनेटकं ठेवून घेतलेलं आहे मी. तर अशा प्रकारे ना हे दोन्ही कप्पे मी आवरून घेतलेले आहे. आणि खूप दिवसाचं आवरून घ्यायचं होतं मला. प्रिशानं पूर्ण अस्ताव्यस्त करून ठेवली होती. तर फायनली आता ते मी करून घेतलेलं आहे. मेन म्हणजे प्रिशा उठली होती आणि परत ती झोपली, त्याच्यामुळे हे सगळं व्यवस्थित करता आलं मला, नाहीतर नाही करता येत होतं. आणि मी हळू बोलत आहे त्याचंच कारण ती झोपलेली आहे म्हणूनच. तर मी तुम्हाला जवळून दाखवते. मस्तपैकी ना हे कपडे पूर्ण व्यवस्थित करून घेतलेले आहे. आता याच्या मागेसुद्धा आहे कपडे. तर आता मी तर ठरवलेलं आहे की मी कपडे बिलकुल घेणार नाही आहे या वर्षामध्ये, कारण की नुसतं ठेवून राहते, त्याच्यामुळेच जास्त घेत नाही. हे आहे तेच भरपूर झालं मला. कारण की मला असं पण आवडते, पण मी स्वतःला ना कंट्रोल करते की नको बा, उगाचच घेऊन काही फायदा नसते. तर इथे प्रिशाचे व्यवस्थित ठेवलेले आहे आणि इथे माझे. तर मला सांगा हे माझं कसं वाटलं ते तुम्हाला, नक्कीच मला ना कमेंट्स करून सांगा. तर बघा, तर इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि माझं कामसुद्धा झालेलं आहे. आता थोडंसं मी आराम करते, म्हणजे थोडं अंग टाकते, थोडं रिलॅक्स होते, कारण की मी आज झोपलेली नाही आहे, त्याच्यामुळे थोडं आळस येत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघले असाल. तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि सबस्क्राईबसुद्धा करा, परत एकदा म्हणते. तर व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. Audio Jungle. Audio Jungle.